हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपला आवडता मराठी बिग बॉस हा आपल्याला 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. या शोच्या प्रोमोनी तर सर्वांनाच वेड लावलं. रितेश भाऊंच्या स्वॅगची चर्चा तर सगळीकडेच पसरली आहे. तर यंदाचा जो खेळ आहे अनेक दारं खिडक्यांनी सजलेला असणार आहे. दारापड्यालचं जे रहस्य असणार आहे, जे त्याला कळणार आहे तोच कंटेस्टंट पुढे जाऊ शकणार आहे. आणि हे सगळं फॅन्सच्या वोटिंग लाईनवर अवलंबून आहे. तर रितेश दादांनी सांगितल्याप्रमाणे फॅन्सचं प्रेम जर कंटेस्टंटला भेटलं तरच तो ते दार क्रॉस करू शकणार आहे आणि खेळात पुढे जाऊ शकणार आहे. तर जाणून घेऊया बिग बॉस मराठीच्या घरात जाणाऱ्या अपेक्षित कलाकारांची नावं. तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पहिलं नाव जे येत आहे ते वकील गुणरत्न सदावर्ते यांचं. यांना आपण बिग बॉस हिंदीच्या 18व्या पर्वात पाहिलं आहे आणि हे मराठी बिग बॉसमध्ये येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसरं नाव जे येत आहे ते ईशा केसकर हिचं. ईशा केसकर ही सध्याच स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आपण तिला पाहिलं होतं. आताच या मालिकेतून तिने निरोप घेतला होता आणि त्यामुळे तिची बिग बॉस मराठीच्या घरात येण्याची चर्चा दाट शक्यता वर्तवली जात आहे. तिसरं नाव जे आपल्या सर्वांच्या समोर येत आहे ते आहे डॅनी पंडित. डॅनी पंडितचा यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे आणि तो बिग बॉस मराठीच्या घरात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. चौथं नाव जे आपल्या सर्वांच्या समोर येत आहे ते रसिका सुनील हिचं. रसिका सुनील मागील पर्वातही अपेक्षित कलाकारांच्या यादीमध्ये समाविष्ट होती. आय होप ती यावर्षी बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याला पाहायला मिळेल. पाचवं नाव जे आपल्या सर्वांच्या समोर येत आहे ते समीर परांजपे याचं. समीर परांजपेला आपण सुंदर मनामध्ये भरली आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या अनेक मालिकांमधून पाहिलं आहे. सहावं नाव जे येत आहे ते स्वानंदी टिळेकर हिचं. स्वानंदी टिळेकर ही दिल दोस्ती दुनियादारी या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला भेटली होती. पुढचं नाव जे आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे ते अंशुमन विचारे यांचं. हे प्रोड्युसर ॲक्टर आहेत. यांचे अनेकशे मूवीज आपण पाहिलेले आहेत. श्वास हा चित्रपट यांचा ऑस्कर विनिंग मूवी आहे. पुढचं नाव येत आहे 8वं नाव अनुश्री माने हिचं. अनुश्री माने हिला आपण चल भावा सिटीत या कार्यक्रमामधून पाहिलेलं आहे. पुढचं नाव जे येत आहे ते आशिष कुलकर्णी यांचं. आशिष कुलकर्णी यांना आपण इंडियन आयडलमध्ये पाहिलं आहे. जसे अभिजित सावंत इंडियन आयडलमधून आले होते तसे आशिष कुलकर्णी हे सुद्धा इंडियन आयडलमधून आलेले आहेत. कदाचित ते आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळतील. पुढचं नाव जे येत आहे ते राकेश बापट यांचं. राकेश बापट यांनी तुम्बिन मूव्हीमधून डेब्यू करून मराठी आणि हिंदी सिरियलमध्ये त्यांचं नाव गाजवलेलं आहे. नुकत्याच झी मराठीवरील नवरी मिले हिटलरला या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे. हिंदी बिग बॉसमध्येही ते जाऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांची बिग बॉस मराठीमध्ये येण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. 11 नंबरला नाव समोर येत आहे प्रणित मोरे यांचं. प्रणित मोरे नुकतेच बिग बॉस हिंदीमध्ये जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी तो सीझन गाजवला आहे. तर त्यांची बिग बॉस मराठीमध्ये येण्याची चर्चा वर्तवली जात आहे. पुढील नाव जे येत आहे ते श्वेता शिंदे यांचं. श्वेता शिंदे यांना अनेक मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये आपण पाहिलं आहे. नुकत्याच देव माणूस या मालिकेमध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे. 13वं नाव जे समोर येत आहे ते काजल काटे हिचं. काजल काटे हिला आपण माझी तुझी रेशीमगाठ या सिरियलमध्ये पाहिलेलं आहे. पुढचं नाव येत आहे जयवंत वाडकर सरांचं. जयवंत वाडकर सर हे ज्येष्ठ अभिनेते आहेत आणि ते बिग बॉस मराठीमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.